आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। कुठलाही निधी वळवला नाही, लाडकी बहीण वैयक्तिक लाभाची योजना, ती योजना आदिवासी विभागात दाखवावी लागेल। लाडकी बहिणीवरील निधीच्या टीकेनंतर फडणवीसांकडून स्पष्ट। आदिवासी विकास विभागाच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही, निधी वळवल्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया। विरोधकांनी अपप्रचार करणं बंद करण्याचं आवाहन। माझी अवकात नसेल तर शिंदेंच्या कार्यकर्त्यांना दुर्लक्ष करायला सांगा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानंतर कुणाल कामराचे ट्विट। तर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात शो करणार असल्याचंही कुणाल कामराकडून स्पष्ट। 2024-2025 या वर्षात महाराष्ट्रात 1,64,875 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 40% परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शरद पवार जय पवचर पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करतात। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक। महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करा, मनसेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। मनसेचं शिष्टमंडळ 4 ते 5 दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। अमित शहांच्या दौऱ्यानंतर भाजपात संघटनात्मक हालचाली। फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपची तातडीची बैठक पार पडली। महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपाकडून चाचपणी। संजय राऊत येतील आणि तोंड काळं करून जातील। राऊतांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावरून गुलाबराव पाटलांची खोचक टीका। राऊत मागच्या वेळी 5 आमदारांना पाडायला आले होते, एकही आमदार पाडू शकले नाहीत असं म्हणत पाटलांचा राऊतांना टोला। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाईंचा भाजपात पक्षप्रवेश। हिंगोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।